तर मंडळी, घराच्या आमच्या पटांगणामध्ये मला घोरपड दिसले, तर तुम्हाला दाखवतो. ही बघू शकता नारळीच्या झाडावरती, ही तुम्हाला दिसेल, झूम करून दाखवलंय. तर ही आहे घोरपड. थोडं क्लोजअप नेऊन पण दाखवतो. तर मंडळी बघा, किती ताजी ताजी केळीची पानं आहेत आणि आपली साईडलाच केळ आहे. त्या केळीच्या पानावरून आत्ता ज्याने केळीची पानं काढले, तर बघा केळीच्या झाडावरून किती स्वच्छ. या पानावर जेवण्यात जी मजा आहे ती पत्रावळीमध्ये जेवण्यात सुद्धा नाही आहे. तर आता हे तुम्हाला समोर दिसत असेल, हे आळा, हे करांद्याचा आळा. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हे छोटे छोटे करांदे धरलेत हे. आणि हा बघा, या साईडला एक केळी आहे, या साईडला सुद्धा एक केळी आहे. तर त्याला सुद्धा एक घर दिलं. एकूण मिळून 3 घड आहेत. मंडळी नमस्कार. आजचा व्हिडिओ डायरेक्ट आपल्या घराच्या खळ्यामधून स्टार्ट होतोय. तर याआधी सुद्धा मी घराच्या परिसराचा व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला तुमचा खूप प्रतिसाद आला होता. जवळपास 16 ते 17 हजार व्ह्यूज त्या व्हिडिओला गेले होते. तर तो जो व्हिडिओ केला होता त्यावेळी उन्हाळा होता आणि त्यावेळी आपल्या घराच्या परिसराची कंडिशन वेगळी होती. म्हणजे घराचा परिसर तुम्हाला थोडा स्वच्छ दिसत होता. तर सध्या आहे सप्टेंबर महिना आणि सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचा महिना. तर पावसाळ्याच्या महिन्यामध्ये आपल्या घराच्या परिसराची काय कंडिशन आहे किंवा किती गवत आलंय, की गवत आहे की नाही, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय. आणि तुम्हाला पण कळेल की कोकणामध्ये नक्की घराच्या समोर जर मोठं तुमचं अंगण असेल तर त्या अंगणामध्ये, त्या घरामध्ये जर कोण राहत नसेल तर अंगणाची कंडिशन कशी होती आणि कशा प्रकारे त्याची स्वच्छता राखली पाहिजे, हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळावं यासाठी हा व्हिडिओ करतोय. तर चला बघूया आपलं घर आणि घरा शेजारचा परिसर. हा आहे आपल्या घराचा एंट्रन्स आणि आता जो तुम्ही भाग बघताय हा आहे खळा. तर हा पूर्णपणे खळा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता. त्यानंतर इकडे बघूया, हा बघा, हा संपूर्ण आहे खळा. इथे तुम्हाला टोप वगैरे दिसत असतील, ते सगळे घासून वगैरे आम्ही ठेवलेत. त्यानंतर समोर बघितलात तर यानं आताच केळीची पानं काढलायत. तर बघा किती सुंदर अशी केळीची पानं दिसत आहेत आणि केळीची पानं घेऊन आतमध्ये चाललाय. आणि जेवण्यासाठी सुद्धा आम्ही आता गणपतीतून केळीचीच पानं वापरू. तर पुढे बघूया, पुढे तर तुम्हाला दिसेल टाकी. याच्या आधी सुद्धा तुम्हाला दाखवली आपली पाण्याची टाकी. आता तुम्ही माझ्या 2 साईडला बघा, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला. या साईडला तुम्हाला दिसत असेल की बरंच गवत आलंय. तरी बऱ्यापैकी गवत स्वच्छ केलंय. आता ते कुणी स्वच्छ केलं, केव्हा केलं हे आपण बोलूच. पण तुम्हाला मी आधी दाखवतो की घराच्या पटांगणामध्ये किती गवत होतं नक्की. तर मंडळी बघा, किती ताजी ताजी केळीची पानं आहेत आणि आपली साईडलाच केळ आहे. त्या केळीच्या पानावरून आत्ता ज्याने केळीची पानं काढले, तर बघा केळीच्या झाडावरून किती स्वच्छ. या पानावर जेवण्यात जी मजा आहे ती पत्रावळीमध्ये जेवण्यात सुद्धा नाही आहे. तर ठीक आहे, तर चला बघूया आता आपण त्या अंगणामध्ये किती गवत आलंय आणि पुढे आपल्याला काय काय बघता येईल ते. तर इकडचा भाग बघितला तर हा भाग आपला एंट्रन्स आहे, मागचा एंट्रन्स म्हणू शकता तुम्ही. आपल्या घराचा मागचा भाग आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या घराचा मीटर आहे. त्यानंतर इथे सुद्धा छोटासा दरवाजा होता, कपडे टाकले त्याच्यावरती. त्यानंतर इकडे घराच्या वरती जर बघितलात तर पूर्ण जंगल. इथे एक वरती घर होतं वरच्या आधीचं, पण ते आता घर बंद आहे. घर म्हणजे नसल्यासारखंच झालंय, पूर्ण जंगल आहे. आणि इथं जास्वंदीचं तुम्हाला झाड दिसेल. या जास्वंदीच्या झाडावर फुलं सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो मी थोडं. हे बघा, या जास्वंदीच्या झाडावरून आम्ही बरीच फुलं काढायचो. गणपतीच्या दिवशी सुद्धा आम्ही फुलं काढायचो, कारण या जास्वंदीला किती सुंदर फुलं अशी आलेली आहेत बघा. खूप सुंदर फुलं, मस्त छान वाटतंय. तर तुम्ही बघू शकता या साईडला आपलं घर आहे, म्हणजे घराचा खळा आहे. आणि घराच्या खळ्याच्या शेजारीच बघितलात तर हे पूर्ण वरती जंगल बघा. हे पूर्णपणे वरती जंगल आहे. आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला किती घनदाट दिसेल, कारण उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं तर त्यावेळी काही ना काहीतरी दिसत होतं इथे थोडं. पण आता तुम्हाला काय दिसतंय? काहीच नाही. हा बघा, ही आपली घराची तुम्ही कडा म्हणू शकता. हा बांध आहे आणि या बांधाच्या वरती हे बघा, इथे तुम्हाला गवत दिसत असेल. हे गवत आपल्या पूर्ण अंगणामध्ये होतं. तर हे गवत कुणी स्वच्छ केलं तर माझी आई आणि काकी थोडी लवकर घरी आली होती, तर त्यांनी हे गवत स्वच्छ केलं. 10 तारखेला आली होती. तर बघू शकता पूर्णपणे गवत स्वच्छ केलेलं आहे आणि एवढी सुंदर साफसफाई केलेली आहे. त्यानंतर घराच्या शेजारीच मोठं नारळीचं झाड बघू शकता, नारळीचं झाड. आणि त्यानंतर पुढे आपण जाऊया. तर पुढे तुम्हाला मी गवताचे ढीग दाखवतो, किती गवताचे ढीग आहेत ते. तर दाखवली. तर हा गवताचा ढीग बघा केवढा आहे तो. एवढे मोठमोठे गवताचे ढीग. तुम्हाला हा भाग स्वच्छ दिसत असेल पूर्ण. तर ही स्वच्छता कुणी केली तर आई आणि काकी 10 तारीखला आली होती आणि आज आहे 15 तारीख. तर त्यांनी 3-4 दिवसामध्ये पूर्ण रान काढलं, बरेचसे कष्ट घेतलेत, बरं केलं. तर हे बघा, इथे तुम्हाला गवताचा एक छोटासा ढिगारा दिसत असेल. असे बरेच ढिगार आहेत, तुम्हाला दाखवतो मी परत. आणि ते पुढे बघितला तर बघा, हा एवढा पट्टा राहिलेला आहे. तर एवढ्या पट्ट्यासाठी आम्ही काय केलं, जे गवत मारणारे जे औषध असतं ते आणलंय आणि आपल्या शेजाऱ्यांकडे मशीन आहे, ती मशीन घेऊ आणि त्यानंतर हे पूर्ण जे गवत दिसते तुम्हाला ते स्वच्छ करू. अजून घराच्या मागे सुद्धा जायचं. आपला हा वाडा आहे, त्या वाड्याच्या मागे सुद्धा जायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला मी वरती दाखवतो. तर वरती आहे बघा, पूर्ण जंगल. म्हणजे जो कोण नवीन माणूस येईल तो अशा ठिकाणी राहणारच नाही, त्याला भीती वाटेल. कारण आम्हाला आता राहण्याची सवय आहे, त्यामुळे काय एवढं वाटत नाही. तर वरती बघा, घराच्या वरती पूर्ण तुम्हाला एक सुद्धा घर दिसणार नाही, पूर्ण जंगल दिसेल. हे बघा, पूर्णपणे जंगल आहे.
तर इथे बघू शकता ही आपली टाकी आहे आणि आई काय करते सध्या भांडी घासते, काहीतरी काम करते. एक ड्रम सुद्धा भरून ठेवलाय. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पाण्याच्या लाईनीचा, तर पाईपलाईन आपण घेतली होती, तर पाणी चांगलं येतं. ही टाकी सुद्धा बऱ्यापैकी भरते, तर पाण्याचा सध्या जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर जर पुढे गेला तर पुढे तुम्हाला दिसेल की नारळ, केळीच्या नारळीची आमच्याकडे काहीच नारळी नाही, केळीची आणि नारळीची अशी काहीच कमी नाही. नारळीची पण बरीच झाडं तुम्हाला दिसतील. हे बघा इथे तुम्हाला मी दाखवतो. आता सूर्यप्रकाशामुळे नीट दिसणार नाही. हे एक नारळीचं झाड आहे. पुढे बघितलात तर हे केळीचे झाड आहेत. बघा केळीची झाडं किती मोठी झालीत आणि किती पानं आहेत. आत्ताच आपण केळीच्या झाडावरून पानं काढली. त्यानंतर पुढे जाऊया. हे रान तुम्हाला बऱ्यापैकी इथं दिसत असेल, सगळं रानच आहे. गवतातून जायला भीती सुद्धा वाटते. हे आपल्याला इथे औषध मारायचं आहे. आणि हा तुम्हाला मी वाडा दाखवलाच असेल, हा आपला घरचा वाडा आहे. हा दिसू शकता. इथे साईडला टॉयलेट आहेत आणि हा वाडा आहे. आणि या वाड्याच्या शेजारून तुम्ही गवत बघा. आता कोणी कमेंट बॉक्समध्ये सांगू नका गवत का काढलंय, वेळच नव्हता तेवढा. आता वेळ आहे तर आपण काढून घेऊ. गणपतीच्या आधी तुम्हाला हे सगळं स्वच्छ दिसेल. त्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवेन, त्यावेळी सगळं गवत स्वच्छ दिसेल. त्यानंतर इकडे लाकडं वगैरे आहेत. त्यानंतरला तुम्ही पुढे गेलात तर पुढे ही आंब्याची झाडं. आता यावर्षी आंबे धरतात की नाही बघू. गेल्या वर्षी 2 आंब्यांना आंबे धरले नव्हते. त्यानंतर जर पुढे गेलात तर माझा एक बोरिंगचा व्हिडिओ होता, तर त्या बोरिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल इथं पूर्ण स्वच्छता होती. आता पूर्ण गत झाले, असं वाटतं पूर्ण जंगलच झाले. बोरिंग दिसते का तुम्हाला? बोरिंगचा तिथं थोडी शेड होती, पण आता तिथे काहीच दिसत नाहीये, कारण पूर्णपणे गवत आलंय सगळीकडे. तर हे गवत काढायचंय. कारण मला एवढंच सांगायचं होतं की कोकणामध्ये राहणं म्हणजे तुम्हाला सगळीकडे हिरवगार दिसतं, पण नेहमी त्याची स्वच्छता केली पाहिजे, तर ते हिरवगार असतं. आता तुम्हाला समोरचं दिसतंय ते समोरचं आपलं घर आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे समोरचं आहे आपलं घर, हे बघू शकता. आणि या घराच्या इथे आहे आपला हा वाडा दिसतोय तुम्हाला. वाडा म्हणजे असं स्टोर रूम म्हणा तुमच्या भाषेत. या साईडला आहेत पूर्णपणे केळी, अजून तिकडची साईड कव्हर करायची आहे. आणि इकडे मागे आलात तर हे बघा पूर्ण तुम्हाला जंगलच वाटेल. हा आपलाच भाग आहे. इकडे साईडला बघा, हा या बांधापर्यंत आपला पूर्ण भाग आहे, या बांधापर्यंत. तर हे बघा पूर्णपणे सगळं गवत आलं. हे गवत आपल्याला स्वच्छ करायचं. त्या साईडला आपली बोरिंग आहे आणि इकडे मागे सुद्धा एक घर आहे. त्यानंतर हे परत इकडे पण बघा, इकडे पूर्णपणे गवत उगलंय आणि वरती जंगल आहे बघा, वरती पूर्ण जंगल आहे. तर मंडळी, घराच्या आमच्या पटांगणामध्ये मला घोरपड दिसले, तर तुम्हाला दाखवतो. ही बघू शकता नारळीच्या झाडावरती, ही तुम्हाला दिसेल, झूम करून दाखवलंय. तर ही आहे घोरपड. थोडं क्लोजअप नेऊन पण दाखवतो. हे बघा, हे मोठं आपलं घराच्या समोरचं नारळीचं झाड आहे. या नारळीच्या झाडावरती घोरपड होती. ॲक्च्युली ती दिसत नाहीये. मी या साईडून गेलो की त्या साईडून पळते, त्यामुळे एकदाच दिसली. बघा, हे आपले नारळीची झाड आहे आणि इथेच ती घोरपड होती. त्यानंतर इथून थोडं पुढे जाऊया. पुढे समोरच तुम्हाला हे टॉयलेट दिसतील. घरापासून टॉयलेट आमचे थोडे लांब आहेत, त्यावेळची प्रथा म्हणू शकता तुम्ही. इथे बघितलात तर हे मोठं चिकूचं झाड, बरेच चिकू धरले. तिकडे सुद्धा एक चिकूचं झाड आहे. आणि हा परिसर दिसतो, हा तुम्हाला खूप स्वच्छ दिसेल. हा स्वच्छ दिसतोय कारण मी तुम्हाला सांगितलं आई आणि काकी लवकर आली होती आणि बऱ्यापैकी स्वच्छता केली. आणि एक माणूस सुद्धा आम्ही केला होता, तर त्याने पण थोडं रान कापून ठेवलं होतं, त्यामुळे बरं पडलं. आणि हा पूर्ण स्वच्छ दिसतोय बघा. आणि हा आमचा बेडा. तर बेड्याच्या काट्या पण तुटल्यात. आता नवीन काट्या आम्ही आणून लावू, चिवारीच्या काट्या. आणि जर समोर बघितलात तर हा आपला मेन डोअर म्हणू शकता, मेन डोअर. इथून खाली गेलात असं खाली बांधावरून परत तिथून एक रोड चालू होतो, डांबरीकरण. आणि पुढेच आपलं मंदिर आहे. 2 मिनिट म्हणू शकता, 2 मिनिटं अंतरावर मंदिर आहे. त्यानंतर इथून पण बघू शकता, इथून एक वरती जाण्यासाठी रोड आहे, असा गल्ली म्हणून. याला पांदन म्हणतात मराठीमध्ये. तुम्हाला मी दाखवतो परत चांगल्या भाषेत. बघा, अशी जर छोटी तुम्हाला गल्ली दिसेल तर या गल्लीला आपल्या कोकणी भाषेमध्ये पांदन असं म्हटलं जातं. बघू शकता, 2 घरांना छोटासा जोडणारा रस्ता. त्यानंतर हे एक छोटंसं परडं आहे, जे की आजीचं आपलं म्हणजे साईडचं जे घर आहे आजीने केलंय. तर बऱ्याच प्रकारची भाजी त्यामध्ये असते. आणि इकडे पूर्ण गवत आहे. तर हे तुम्हाला समोर दिसत असेल, हे आळा, हे करांद्याचा आळा. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हे छोटे छोटे करांदे धरलेत, हे करांदा आहे. आणि त्यानंतर तिकडे हळद आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला पूर्ण. हे बघा, हे जे पूर्ण आहे हे हळदीचं आहे. हे आजीचं, आजी म्हणजे आपल्या मागे जे घर आहे त्यांचं आहे. आजीने केलं हे परडं. तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे परडे बघायला भेटतील. तर इथून तुम्हाला घराचा व्ह्यू दाखवतो. हे पूर्ण आपलं घर दिसतंय. आता झाडांमुळे थोडं थोडं दिसत नसेल, पण घराचा मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की घराचा परिसर बघा, हा स्वच्छ दिसतो या कारणामुळे. घरातल्या माणसांनी थोडी स्वच्छता केली, नाहीतर इथे पाऊल टाकायला जागा नव्हती. त्यानंतर हे चिकूच्या झाडावर पण बरेच चिकू धरलेत, ते सुद्धा बघू आपण. आणि इथे तर हे तुम्हाला मी आधी सुद्धा दाखवले, हे आपली नारळीची झाडं वगैरे. त्यानंतरला तुम्हाला अजून एक दाखवायचं. हे बघा, या नारळीच्या झाडाच्या शेजारी तुम्हाला पूर्ण रान दिसत असेल. हे गवत पूर्ण आपल्या अंगणामध्ये उगलेलं होतं. त्यानंतर इकडे सुद्धा बघा, इकडे सुद्धा पूर्ण हे गवत आहे. हे गवत काढलंय आणि बरीच मेहनत घेतली. आणि 2-3 दिवस अगोदर आले होते, मेहनत घेऊन पूर्णपणे स्वच्छता केली, त्यामुळे तुम्हाला हे अंगण स्वच्छ दिसते. आता बरेच जण कमेंट बॉक्समध्ये म्हणतील की म्हणजे कसं असं मित्रांनो, कोकणामध्ये तुम्ही एकदा जरी
मंडळी तुम्हाला केळीची छोटीशी बाग दिसत असेल, त्याला आम्ही बागच म्हणतो, कारण जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी आईने एक केळ्याचं रोप आणलं होता आमच्या मामाकडून, आणि ते एक केळ्याच्या रोपावरून किती केळी झाली ती बघा आता. आणि याला केळीचे घड सुद्धा धरले, आणि सध्या अशी कंडिशन झाली आहे की आम्ही गावी नसतो, त्यामुळे केळीचे घड म्हणजे आम्ही कधी कधी कोण घेऊन जातं, कधी कधी कोण गावी आलं तर आम्ही घेतो, म्हणजे आम्ही काढून नेतो. तर बघूया आता केळी धरलेत की नाहीत ते जरा जवळ नेऊन तुम्हाला दाखवतो मी. तर इथे तुम्ही बघू शकता एक केळीचा घड धरला, मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. हा बघा, हा केळीचा घड तुम्हाला दिसतोय, हा केळीचा घड सध्या या केळीवरती धरलेला आहे. आणि पुढे सुद्धा एक आहे, तर तो सुद्धा आपण जाऊन बघूया. हा बघा, इथे सुद्धा एक केळीला घड धरलेला आहे, आणि त्याला छोटा कोका पण आहे, याला कोका म्हणतात, खाली दिसतो. याची भाजी केली जाते, छान लागते, मला आवडते भाजी. काळा वाटाणा टाकला जातो आणि भाजी याची छान लागते, बघू शकता. केळी अजून जास्त धरली नाहीत, घड मोठा होईल, आणि कसं आता पावसाळा असल्यामुळे काय पाणी वगैरे घालायची गरज नाही, होऊन जाईल. आणि हा बघा, या साईडला एक केळी आहे, या साईडला सुद्धा एक केळी आहे, तर त्याला सुद्धा एक घड धरलं, एकूण मिळून 3 घड आहेत. कोका पण बघा, कोका धरलाय या साईडला. म्हणजे बघा, इकडे जंगल, इकडे आपला वाडा, वाड्याच्या साईडलाच आपली केळीची झाड आहे ते बघा. आणि या केळीच्या झाडाला मस्तपैकी एक केळीचा घड धरलेला आहे. म्हणजे एकूण मिळून आपल्याकडे आता सध्या 3 केळी आहेत, केळीचे घड आहेत. तर मगाशी आपण या साईडची घराची मागची बाजू बघितली, तिकडून आपण व्हिडिओला सुरुवात केली होती. आता या साईडची घराची मागची बाजू बघूया, तिथे काय साफसफाई करण्यात आली आहे की काय नाही ते पण बघूया. आणि जर तुम्ही कोकणामध्ये एक विशेषता सांगायचं झालं की सगळ्यांच्या घरामध्ये तुम्हाला 2-4 नारळीची झाडं दिसतील. ते बघा, ते आपल्या घराच्या समोर एक 2-3 काय बरीच नारळीची झाडं आहेत, मोजून संपणार, म्हणजे बरीच नारळीची झाडं तोडली सुद्धा. माझ्या आधीची व्हिडिओ बघितली तर त्यामुळे मी डिटेल माहिती सांगितलं की नारळीची झाडं का तोडली, काय त्रास होत होता. तर ठीक आहे, पुढे जाऊया. हे बघा, इथे पण बघू शकता सगळीकडे तुम्हाला रानाचे ढिगारेच दिसतील. रान सगळीकडे टाकलंय, कारण पावसाळ्यात म्हटलं तर अंगणामध्ये बरंचसं रान येतं, त्याला काही ऑप्शन नसतो. हा समोरचा आपला खळा आहे, हा बघू शकता तुम्ही. आणि या साईडला आपला मागचा भाग आहे, दुसरा भाग. तो दुसरा मागचा भाग मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण तुम्हाला स्वच्छ दिसते, कारण स्वच्छता केलेली आहे, आणि स्वच्छता केल्या असल्यामुळे तुम्हाला स्वच्छ दिसतोय. तर ठीक आहे, जर तुम्ही पुढे गेलात तर बघा, इकडे सुद्धा तुम्हाला स्वच्छता दिसेल. का उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलात तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला स्वच्छता दिसत होती, आता पावसाळ्यामध्ये बरंचसं रान येतं, आणि ते रान काढण्यासाठी म्हणजे घरात माणसं पाहिजेत खरं तर. आता घर बंद असल्यामुळे कसं काय ऑप्शन नसतो, पण बऱ्यापैकी स्वच्छ दिसते. आणि फक्त तुम्हाला त्या साईडला थोडं रान दिसत असेल तर ते रान आपण गणपतीच्या आधी वेळ भेटेल तसं औषध मारून एकदम खलास करून टाकू. आणि जर तुम्ही इथे खाली बघितलात तर खाली बघा, पूर्ण तुम्हाला म्हणजे असं हेच दिसेल, रानाचं साम्राज्य. आणि उन्हाळ्यात मी तुम्हाला आमच्या शेजारी म्हणजे तावडे ते त्यांचं घर दाखवलं होतं, तर आता तुम्हाला त्यांचं घर दिसते का बघा, खूप म्हणजे थोडी थोडी कौलं दिसत असतील. याचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळ्या झाडांना पालवी फुटते, सगळी झाडं मोठी होतात. आता हे पेरूचं झाड बघा किती मोठं झालंय, त्यामुळे त्यांचं घर सुद्धा दिसत नाहीये. घर शेजारीच आहे, जास्त लांब नाही, 2 पावलं टाकले तर त्यांच्या घरामध्ये जाईन मी. पण जास्त झाडं मोठी पण होतात, पालवी पण फुटते, त्याच्यामुळे सगळं गर्द दिसतं, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे त्यांचं घर आहे. त्यानंतर हे मागे जर बघितलं तर हे आपलं आजीचं घर, हे दाखवलं मी आधी सुद्धा. हे बघू शकता, हे घर आहे. आणि हे बघा, तुम्हाला म्हटलं ना मी, प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 तुम्हाला नारळाची झाडं दिसतीलच. हे बघा, यांच्या घरामध्ये सुद्धा इथे एक नारळाचं झाड आहे. तर ठीक आहे, बघू पुढे आपल्याला काय काय बघता येईल ते. मी जास्त व्हिडिओ मोठा करत नाही, कारण ऑलरेडी घरात एक व्हिडिओ मी बनवलाय, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ती तुम्ही नक्की जाऊन बघा. तर हे आपल्या घरासमोरचं चिकूचं झाड आहे, आणि या चिकूच्या झाडाला तुम्ही चिकू बघू शकता, बरेच चिकू आलेत. पण काय विषय होतो, ते चिकू कधी पिकतात, कधी पडतात, आणि कोण घेऊन जातं, कोण घेऊन जात नाही, पण ते चिकू कधी पिकतात तेच कळत नाही. आणि मला वाटत नाही चिकूच्या झाडावरचे आम्ही चिकू खाले असेल, काय उपयोगीचं नाही म्हणत तसं. पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवतोय. बघू शकता, बरेच चिकू आहेत. आणि एक दुसरं सुद्धा चिकूचं झाड आहे, ते त्या साईडला आहे, तर त्याला पण धरले असले. दोन्ही चिकूंना बरीच चिकू धरतात, पण आमच्या मुखी कधी जास्त चिकू लागलेले नाहीत. हे बघा, हे सुद्धा चिकूचे झाड आहे. काकी म्हणते माकडांना खायला ठेवलं, ते खरंच आहे, माकड येतात आणि खाऊन जातात. कारण हे चिकू आम्ही तर खात नाही, कारण आम्हाला कधी भेटलाच नाही चिकूचं. चिकू बघितला तर असे पूर्ण चिकूचं झाड भरलेलं दिसेल. बघा, ऍक्च्युली चिकू कधी पिकतात, कधी पडतात, कोण खातं काय कळतच नाही. जाऊ दे, जो खातोय ती चांगली गोष्ट आहे, कोणतरी खातोय ना, बस. तर ठीक आहे, हे असं चिकू दाखवायचं होते फक्त तुम्हाला. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मे महिन्यामध्ये आपल्या घराच्या परिसराची कंडिशन कशी होती, आणि तुम्हाला मी आत्ता सुद्धा दाखवलं की आपल्या घराच्या परिसरामध्ये किती गवत आले आणि त्या गवताची स्वच्छता कशा प्रकारे करण्यात आली. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला मी शेवटला परत एकदा सांगतोय की आपल्या घराची पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी अपलोड केली आहे, ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो, ती तुम्ही जाऊन नक्की बघा. तर भेटू एकदा अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि थँक्यू.